तिसरा 11 आणि कृष्णा 11 कॅप्टन सज्ज राहायचं आहे. अंपायर 3 ओव्हरची मॅच असेल स्वप्नील. येस लेट्स प्ले. मॅच लावते सुरुवात. सुमितला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल पहिलाच फुल टॉस होतो. ऑन साईडला वळवला गेला. विषय आहे डीप मध्ये मिड विकेट रिजनला एकच धाव मिळेल. शांततापूर्वक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पावशीने केली आहे. पहिली धाव धावफलकावरती अंकित आहे. 1 ने धावफलकाचा श्री गणेशा झालाय. हलक्या हातानं कट करायचा होता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल. अवंतर दावेचा इशारा आपण पाहतोय. सुमित रेंज मध्ये नाहीये यावेळेस. पुन्हा बाहेरची कडा बॅटची. डिक्लेअर झोन मध्ये नाही गेलाय. बॉल अडवला गेलाय. 2 धावा मिळतात तरी देखील अंपायर एकच धाव आहे. येस डिक्लेअर झोन मध्ये. लीडिंग इज वॅकंट एरिया मधून मागे बॉल. फिल्डर तिथे डीप मध्ये होते. रबर बॉल आहे अगदी बाउंड्री लाईनच्या लगत. सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारचं कोणावरही बंधन नसतं. टेनिस बॉल आपण पाहिलं तर ड्रेस कोड आपल्याला कंपल्सरी असतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. रबर बॉल हे फक्त आनंदासाठी खेळलं जाणारे क्रिकेट आहे. व्हाईट बॉल. वेगवान विकेट कीपर कडून मिस्टेक. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एक धाव. याचा अतिरिक्त धावा जातात त्या कुठेतरी महागड्या ठरू शकतात. पुन्हा एकदा फटका चांगला खेळला गेला डीप मध्ये. अरविंद चांगली फिल्डिंग. नाही यापूर्वीच्या मॅच मध्ये अरविंद मला वाटतं चेंडू तुमच्या डोक्यावरून असाच निघला होता. तो सुमितनेच बॅकअप दिलं होतं. तेच सांगतात की या मैदानामध्ये कुठूनही चेंडू डायवर्ट होतोय. थोडा दूर आहे आणि डॉट बॉलचा इशारा. पंचाचा षटक पूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. चला कृष्णा 11 कॅप्टन आहेत. येस चला तिसरा 11 मिनेश मामा या आपण टॉस करूयात. ना सौरभ कॅप्टनला बोलू द्या. चला या टॉस आपण कंप्लीट करू. प्रज्वलदीप ढोणे यांचा इथे शुभागमन झालाय. ज्यांनी आम्हाला इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड केली आहे. बिनजोड शर्तींचे ते मोठे चाहते आहेत. शेरा बैलाचे मालक सौरभ गायकवाड यांचे इथे आगमन झालं. वेलकम आपलं स्वागत आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. थोडे दूर आहेत. मयूर आले आहेत. सुमित देखील आले होते पण मयूरने चेंडू कलेक्ट केलाय. चांगली फेकी आली आहे. धावसंख्या मात्र 2 मिळतील. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. धावसंख्या 9 वर. 9 रन्स ऑन बोर्ड. अरविंद यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. मॅन विथ गोल्ड नाम. प्रचंड वर्ष क्रिकेट खेळल्यात वडवली गावासाठी आणि अनुभव भरपूर त्यांचा मोठा आहे. पण यावेळेस फुल टॉस होता. खराब बॉल होता आणि त्यावरती अगदी योग्य फटका आपल्याला पाहायला मिळाला. पावशे चा प्रहार.
षटकार. चेतन शेठ ढोणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रसिद्ध छकडा मालक चेतन ढोणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. शाबेस देखील काय करते बघा आणि धाव मिळाले धावफेकी अगदी चुकीच्या एंड वरती केली गेली आणि या दरम्यान मात्र आपण पाहतो 2 धावा ते पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने 17 वर आली आहे. 17 ऑन बोर्ड. अरविंद फटका तितका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे. चौकार. तिसरा 11 ने मला तर वाटतं टॉस जिंकलाय. विनोद ढोणे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेत. उद्योजक समाजसेवक नांदिवली. चला वेळ घेऊ नका जास्त. 3 षटकांचा सामना आहे. साइडला ऋषी आणि त्याचा वाक्याच्या बाहेर. भव्य षटकार. पॉवर पॅक्ड हिट. धमाका. सत्तावीस झाल्यात. 2 ओव्हर नंतर 27 धावा. या ओव्हर मध्ये 20 आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 होत्या. आता कोणाचा वापर केला जाईल? ऋषी विकल्प आहे. हिमांशू एक विकल्प आहे पण मला तर वाटतं ऋषीचा वापर होईल आणि हो ऋषीचाच वापर करण्यात आलाय. स्ट्राइकवर गणेश. लीडिंग एज आणि यष्टीरक्षकाने कोणती मिस्टेक केली नाही. विकेटचं पतन. ऋषीच्या खात्यामध्ये पहिली सफलता पहिली वेदश्री 11 ला. विलासनान 11 ला पहिल्या धक्का 27 वर. ऋषी पुन्हा एकदा सजवतो गोलंदाजी मार्क वर. 27 वर पहिला धक्का लागला. खनका. प्रवीण खनका मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती खनकाने. फिनिश चांगलं केलं होतं आणि यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओळख आहे प्रवीण खनका दे दणका. षटकार. उशीर आला खनका. मला असं वाटलं होतं की ओपनिंग करेल कारण ऋतिक पाटील आणि सुहास पवार अवेलेबल नाही आहेत या मॅच मध्ये. असं वाटलं की खनका ऍज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळेल पण कुठेतरी गेला होता तो. मीटिंग असेल कदाचित. ऑन साइडला लॉफ करायचा होता. बॉडी लाईनवर जोरदार आदळलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2200 स्वरूपात 2200 स्वरूपात धाव. धावसंख्या आपण पाहतोय 34 वर. 3 षटकाचा सामना आहे. चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत. अंतराम विश्वामध्ये प्रवीण खनकाची एक वेगळी ओळख आहे. ऑन साइडला फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक शॉट. खनका आता बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार.
यावेळेस देखील क्लासिकल शॉट, क्लासिकल खनका ऑन फायर, खतरनाक खनका, कडक शॉट आपण पाहिला ऋषीच्या विरोधामध्ये. खनकाचा दे दणका. खनकासाठी होम ग्राउंड आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि बघा आणखीन एक षटकार या मैदानावरती खनकासाठी जणू अगदी सहज आणि सोपी गोष्ट आहे. खनका केली आहे तो ये बाये हात का खेळ आहे असंच म्हणावं लागेल. आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 52. यापूर्वीच्या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये 53 करायच्या होत्या आणि आता 3 ओव्हर मध्ये 53 करायच्या. हिमांशू 3 ओव्हर आणि 53 धावांची गरज असेल. सौरभ निर्णय काय बघा, निर्णय कळवा. सौरभ विनेश मामा निर्णय कळवा. फिल्डिंग आहे. येस, फिल्डिंग घेतल्या. बॅटिंग करावी लागेल कृष्णा 11 ला. अजय पावसाळी क्रिकेट आहे. अजय पाटील सनस्क्रीन मला तर वाटतंय आवश्यकता नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चालेल अजय, पावसाळी क्रिकेट आहे. नाही तशी तुम्हाला तर काही गरज नाहीये. 53 करायच्या. 53 बॉल द्या चेतन डोळे. बॉल चला स्वप्नील मॅच स्टार्ट करूया आपण. 53चं टार्गेट. हिमांशू ऑन स्ट्राइक. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. सव्वा बीम 2 धावा. नो बॉल फ्री देखील.
मॅडी बॉलिंग ट्रॅकवर. नो +1. ओ पुन्हा मॅडी पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. 2 बीमर आहेत. म्हणजे या 2 धावा आणखीन हिमांशू थोड्यासाठी बचावलाय. नाही आता गोलंदाजी करू शकत नाहीये गोलंदाज. 2 बीमर आल्यात. अगदी पाठवर लागलाय. जोरदार बीमर आला. चला लगेच मॅच स्टार्ट करा. सोनू आहे गोलंदाजी मार्कवर आता. सोनू तयार. हिमांशू पहिलाच बॉल बाहेर आहे कदाचित. वाईट बॉल. येस समांतर धाव. धावसंख्या 5. ओ फटका हवे ते क्षेत्ररक्षक दूर झेल होईल का. आणि काय घडलंय. कॅश मला तर वाटत ड्रॉप झाली आहे. पण फ्री हिट बॉल. येस कॅश पकडली आहे. लुक नाव सांग नीट. लुका विका का. लुका तिथे होता. काय दिसत नाही. बाजूला हो तिकडे बसा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सोनू सज्ज होतोय. धावसंख्या 6 वर आहे. फ्री हिट बॉल होता. झेल देखील घेतला होता. ओ बीस टायमिंग पुन्हा मयूरची विकेट धोक्यात. वॅकेंट एरिया मधून बॉल मागे. क्षेत्ररक्षक पोहोचले गेल्यात. 2 धावा इथे मिळतील. कदाचित एक अतिरिक्त देखील मिळू शकत होती पण मयूर जास्त वेगाने पुढे निघाले म्हणून इथे 2च धावा मिळतील. धावसंख्या 2-8. तिसा 11 विपक्ष कृष्णा 11 मध्ये पुढची लढत आहे. टॉस तिसा 11 ने जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले कृष्णा 11 ला. या षटकातले 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओ यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि मयूरच्या बॅट मधून हाय हॅन्डसम सिक्सर. मोठी देसाई म्हटलं की कल्याण डोंबिवलीचा अभिमान. कल्याण डोंबिवलीची शान. भारतीय अंडर-19 संघामध्ये देखील ज्यानं आपली जागा बनवली असा प्रेम देवकर त्याची आठवण आपण नक्कीच काढणार आहोत. कल्याण डोंबिवलीचं नाव अगदी 7 समुद्रा पार घेऊन गेला. आगरी समाजाचं नाव अगदी त्यानं मोठं केलं. त्याचं नाव इथं घेणं गरजेचं आहे. 1च धाव. दोन आहेत अंपायर. दोन बॉल देखील शिल्लक आहेत. वाघ काय आलंय. वाघ
2 धावा आहेत. येस अजय 16 धावा झाल्यात. 16. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय का? नाही बॉल बॉल अरे फेकी ऑब्जेक्शन घेतलाय. तोच सांगतोय फेकी ऑब्जेक्शन आहे तो बघ. वाघ ऑब्जेक्शन आहे का? हा गोलंदाज तयार. सोनू धीम्या गतीचा होता. मयूरने लाईन लवकर पिक केली. फ्लॅट फंटास्टिक फ्युरियस 6. पुन्हा एकदा मयूर शॉर्टर मध्ये आलाय. मयूर गोस ऑफ द ग्राउंड. मयूर गोस आउट ऑफ द ग्राउंड. अठ्ठावीस धावा झालेल्या. 28. पहिल्या ओव्हर नंतर 28 धावा दाखल कव्हर. चला पंच मॅच लगेच स्टार्ट करा. बघा 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. हिमांशू शर्टर मध्ये आलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर देखील गेलाय. आज हिमांशू मन बनवून आलाय. आज फक्त आणि फक्त हवाई यात्रेवर जायचं ठरवलंय त्यानं. षटकार. गेल्या काही वर्षामध्ये नेव्हिटेक रायडर संघ आपण पाहिला खुल्या गटातून. रुपेश दादा वेलकम, आपलं स्वागत आहे. आणखीन एक यावेळी पूर्वी आपण पाहिला जो फटका आला अगदी प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा क्या बात आहे भाई. हिमांशू आता मात्र काही थांबायचं नाव घेणार नाहीये. आक्रमण दोन्ही बाजूने सुरू झालंय. एका बाजूने मयूर, दुसऱ्या बाजूने हिमांशू. आणखीन एका भाई हल्ला.
10 बॉल मध्ये 13 करायच्यात. लक्ष द्या, 10 चेंडू 13ची गरज आहे. 10 इथे 10 आहेत. एक डॉट आहे. येस, 9 बॉल मध्ये. चला, हरकत नाही. हे स्कोरर नाही केलं माझ्या का. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल गॅप मध्ये. फिल्डर तिथे उपस्थित झालेत. एकच मिळेल. आता 8 बॉल 12. 8 चेंडू 12ची गरज आहे. आठ चेंडू 12ची गरज आहे. फुल टॉस, मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चाललाय. कठीण आहे, कठीण आहे. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न 2 मिळाला, तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. 2 मध्ये समाधान मानावं लागेल. 12ची गरज होती, 2 मिळाल्या. 10 करायच्या. चेंडू 7 शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. 7-10. चला, तिसरा 11 संघ. मिनेश मामा, सौरभ गायकवाड, आपण सज्ज राहायचंय. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. मॅच संपलं आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. यावेळेस देखील फटका मैदानाच्या बाहेर. फक्त आकाशाला गवसणी घालणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक 1 मोबी गेट 6. लास्ट ओव्हर. 6 बॉल आणि 6 मध्ये करायचा धावा 4. 6 चेंडू 4ची गरज आहे. चला, मॅच स्टार्ट करा. पण 4ची गरज आहे. यावेळेस काय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. 5 बॉल मध्ये 4 करायच्यात. यापूर्वी 1 बॉल मध्ये 5 करायचा होता. तर तिथे 2 वाईट बॉल आले. एक बॉल 3ची गरज असताना षटकार ठोकला होता हिमांशूने. दांडी गोल. या मॅचची गोल्डन विकेट. आता 4 बॉल आणि 4 धावा. 4 बॉल 4ची गरज. चला, 4 बॉल 4. चार बॉल 4 धावा. गती परिवर्तन. मयूरला स्ट्राइक हवी आहे. मिळेल देखील. रनआउटच्या स्वरूपात विकेट. 3 बॉल मध्ये 4 करायच्यात. मॅच बघा कशी रंगली. अगदी पहिल्या 18 बॉल मध्ये जवळपास 49 धावा बनवल्या आणि पुढच्या 6 बॉल मध्ये 4 बनवताना घाम फुटलाय वेदश्री 11ला.
ऑफ साईडला वळवलाय. 4ची गरज, 1 पूर्ण. ऋषी स्ट्राईक वर. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय. 2 पूर्ण. एक्सेलेंट रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 2 बॉल मध्ये 2 करायच्यात. 2 चेंडू 2 धावा. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम, त्यामुळे धावा कंपल्सरी कराव्या लागतील. या गोष्टीची देखील नोंद घ्या. 2 बॉल 2 ची गरज. चला पंच, मॅच सुरू करा. 2 बॉल 2 धावा. बी फास्ट. मयूर स्ट्राईक वर. यापूर्वी 1 बॉल 3 ची गरज असताना हिमांशूने फिनिश केली. आता मयूरची जबाबदारी विथ 11 ला पुढे नेण्याची. ऑन साइडला पहिली पुढे केली आहे. सेकंडचा कॉल. ऋषी धावलाय. दुसऱ्या धावेच्या शोधात. रन आउट. 1 बॉल 1 धावेची गरज. What a match. What a match. नाही, मयूर आउट आहे. उद्या 7 बॉल मध्ये 30 धावांची एक महत्वपूर्ण मॅरेथॉन इनिंग साकारली मयूरनं. आणि आता 1 बॉल मध्ये 1 करायचे. 1 चेंडू 1 धावायची गरज. यापूर्वीची मॅच 1 बॉल 3 षटकार ठोकला हिमांशूने. आणि आता 1 बॉल 1 धाव. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे ही 1 धाव कंपल्सरी करावीच लागेल. 1 बॉल 1 ची गरज आहे. वेलकम वेलकम सुनील फुलरे. वेलकम के के. जॉर्ज ट्रॉफी आपण पाहतो, पावसाळी स्पर्धा आहे. के के यावर्षी पाहायला मिळेल का? आपटे शॉट एक्सपर्ट सुनील फुलरे देखील आले. चला 1 बॉल 1 ची गरज आहे. मॅच स्टार्ट करायला बघा. रिदम तोडू नका मॅचचा. 1 बॉल 1 ची गरज. कणकाने केले काम. 1 बॉल 1 धाव. डिफेट केली. व्हॉट अ मॅच. विथ 11 ला मात्र पराभवाची दूध चारली. सामना जिंकला विलासनारा 11 अभिनंदन. विकी मोरे आपण कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधा. तुम्हाला बघा 3री मॅच देखील लगेच खेळायची आहे. विकी मोरे. आणि या सामन्याचा सामनावीर लुका. अगदी 6 बॉल मध्ये 4 करायचा होता, त्या 4 डिफेंड केल्या. वेदश्री 11 या बलाढ्य संघासमोर. आणि के आपण या आपण या आपल्या शुभ हस्ते आपण लुकाला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. विलास शेठ ढोणे माजी सरपंच कोळी नांदिवली, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया